संत दगा महाराज की, राणी दुर्गावती की, भारत माता की, यामुगी माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर हर. विद्यार्थी ते इथे येतात रात्री 8 वाजता. ते विद्यार्थी पाणी घेण्यासाठी इथे येतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी परिपूर्ण असले पाहिजे आणि सांडपाणी देखील तिथे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याची महाविद्यालयामध्ये तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते का कॅम्प्युटरवर? सर असं सांगितलंय शासनाने की यांची प्रॅक्टिस घेऊ नका. मोबाईल करतात, घेतली पाहिजे ना सर. मोबाईल वर करतात नाही करतात सर त्यांचे एक्झाम मोबाईल वरती नाही होत ना, कॅम्प्युटर होतात. कॅम्प्युटरवर आणि इथं महाविद्यालय आधी 2 महिना अगोदर 1 महिना अगोदर झाले पाहिजे. दुसरा विषय असा, शासनाने आपल्या महाविद्यालयासाठी 2 कोटी रुपयाचा फंड दिला आहे ई लायब्ररीसाठी. तुमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररी आहे का? 2 कोटी कुठे गेले? 2 कोटी कुठे गेले? ई लायब्ररीसाठी फंडिंग महाविद्यालयामध्ये घेतला जाईल. जर अशी शास्त्री दिली तर आम्ही आज या ठिकाणी उठू, नाहीतर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. नाहीतर तुम्ही तुमच्या नाशिकच्या विभागीय कार्यालयाच्या जे काही साहेब असतील त्यांना या ठिकाणी बोलवा, आम्ही उठणार नाही. आपण पूर्ण प्रयत्न करू की जी जुनीची परीक्षा आपली राष्ट्रीय जुन्या अवस्था असते जुन्यामध्ये प्रॅक्टिकल की असा खर्च लागेल, तो खर्च लागेल, ती लाईट लागेल, ते जनरेटर लागेल, पण सरांनी त्यावर कुठलीही अंमलबजावणी आतापर्यंत गेल्या 6 महिन्यामध्ये केलेली नाहीये. ना त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी बोलणं झालंय, ना त्यांनी त्या प्रकारे काही रिप्लाय दिलेला नाहीये. सर या विद्यार्थ्यांना तुम्ही आताच सांगा, आपल्या आंदोलनाची एवढी ताकद आहे की जे प्राचार्य कधी तुम्हाला तोंड दाखवत नाही ते आज आपल्या महाविद्यालयामध्ये आले. 10 मिनिटं खाली बसा. लेखी वंदे वंदे हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, भारत माता की वंदे. नमस्कार. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार ITI महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे. याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले. त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हास्थान असून त्या ठिकाणी ITIचं परीक्षा सेंटर नाहीये, ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचायला खूप अडचण येतात. दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे. त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे. तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये. असे काही विद्यार्थी अशी का प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात. त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये. आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये. या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि ITI महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील.